हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमीचा सण आपण नुकताच साजरा केला। आता आपल्या सर्वांना वेध लागले आहे ते म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधनाचे। तर यावर्षीचे रक्षाबंधन 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी आहे। यावर्षीच्या रक्षाबंधनाचा खास योगायोग असा ते म्हणजे तिसऱ्या श्रावणी सोमवारी रक्षाबंधन आलेलं आहे। दरवर्षी आपण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला, जिला नारळी पौर्णिमा म्हटलं जातं, नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा करतो। पण 2-3 वर्षापासून आपल्याला रक्षाबंधन म्हटलं की भद्राकाळ हा शब्द ऐकायला येतो। पहिलं तर असं भद्राकाळ वगैरे काही मानत नव्हते, पण 1-2 वर्षांपासून भद्राकाळ हा शब्द आपल्याला कानी येतोय। त्यामुळे रक्षाबंधनाच्या सणाबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात शंका राहते की आज आपल्या भावाला राखी बांधायची की नाही, की दुसऱ्या दिवशी राखी बांधायची। तर यावर्षी देखील रक्षाबंधनावर भद्राकाळाची सावली आहे का, मग राखी कधी बांधायची, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, अशी सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की यावर्षीच्या रक्षाबंधनावर देखील भद्राकाळाची सावली आहे की नाही। चला तर मग आजच्या व्हिडिओद्वारे सर्व माहिती आपण जाणून घेऊया। तर पौर्णिमेचा काळ नेमका कधी आहे ते आपण जाणून घेऊया। 18 ऑगस्टला म्हणजे रविवारच्या उत्तर रात्री 3:04 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रावणी सोमवारच्या रात्री 11:55 पौर्णिमा असणार आहे। 11:55 पौर्णिमा समाप्त होईल। तर उदय तिथीनुसार आपल्याला रक्षाबंधनाचा सण सोमवारी 19 ऑगस्टला साजरा करायचा आहे। तर यामध्ये भद्राकाळाची सावली किती वेळा असणार आहे, तर भद्राकाळ हा सोमवारी पहाटे 5:53 सुरू होणार आहे आणि मग सोमवारी दुपारी 1:32 हा भद्राकाळ संपणार आहे। पहिलं तर भद्राकाळ असं काही नव्हतं, पण 1-2 वर्षांपासून आपल्याला भद्राकाळाबद्दल बरंच ऐकायला येतं। भद्राकाळामध्ये कोणतंही धार्मिक कार्य केलं जात नाही, त्याचबरोबर राखी बांधली जात नाही असं म्हटलं जातं। कारण आपण राखी बांधतो म्हणजे औक्षण पण करतो आणि औक्षण म्हणजे हा एक धार्मिक विधीच आहे। त्यामुळे भद्राकाळामध्ये राखी बांधणं देखील अशुभ मानलं जातं। भद्राकाळ बरेच लोक पाळतात, बरेच लोक पाळत नाही। शुभ अशुभ असं काही डोक्यात धरण्यापेक्षा आपण 1:30 वाजेनंतर भावाचं औक्षण केलं तरीही चालेल किंवा अगोदर केलं तरीही चालेल। तुम्हाला जर भद्राकाळ पाळायचाच असेल तर मग तुम्ही 1:32 म्हणजे साधारणतः 1:30 वाजेनंतर आपल्या भावाचे औक्षण करू शकता। तसंही बऱ्याच बहिणींचा तोच टाइम असतो घरी येण्याचा, कारण आपलं घरचं सर्व तयारी करून नंतर आपल्या भावाच्या घरी जातात किंवा भाऊ बहिणीकडे येत असतो, तर साधारणतः 1:30-2चा टाइम होतोच। त्यामुळे एवढा म्हणजे 1:30 वाजेपर्यंत राखी न बांधता आपण 1:30 वाजेनंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम नक्की करू शकतो। भद्राकाळ वगैरे ते शुभ अशुभ असं डोक्यात ठेवण्यापेक्षा सर्व तयारी आपण निवांत करायची। 1:30 वाजेपर्यंत मस्त सगळं आवरून घ्यायचं आणि निवांत रक्षाबंधन साजरे करायचं असं ठरवलं तरी आपण 1:30 वाजेनंतर मग रक्षाबंधन करू शकतो। रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण। बहीण आपल्या भावाला राखी बांधते, आपल्या भावाच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करते। पण या रक्षाबंधनाची सुरुवात आपल्या देवघरापासून करावी असं म्हटलं जातं। रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम आपल्या देवघराला ओवाळून किंवा देवांना ओवाळून मग देवघराला राखी बांधावी आणि नंतर घरातील इतरांना म्हणजे आपल्या भावाला राखी बांधावी असं सांगितलं जातं। पूर्वीच्या काळी आजही बऱ्याच खेडेगावांमध्ये जे ब्राह्मण लोक असतात, तर ते ब्राह्मण लोक ज्याप्रमाणे संक्रांत सांगायला येत असतात त्याचप्रमाणे संक्रांतीच्या सणाप्रमाणेच रक्षाबंधनाला देखील घरोघरी जाऊन देवाच्या राख्या त्या वाटायचे। तर त्या राख्या आपण देवांना बांधायचो। आपल्या घरातील जे काही वाहनं असतील तर त्या सर्व वाहनांना वगैरे राख्या बांधायच्या। आता आपण औक्षण कसं करायचं, औक्षणाचं ताट कसं तयार करायचं याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया। औक्षणाचं ताट तयार करण्यासाठी एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये कुंकू घ्यायचं। शक्यतो कुंकवासाठी एखादी छोटी वाटी घेतली तरी चालेल, म्हणजे आपण कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचा गंध तयार करतो, तर गंध इकडे तिकडे ताटात पसरणार नाही या दृष्टीने एक छोटीशी वाटीच घ्यायची। वाटीमध्ये गंध तयार करून घ्यायचा कुंकवाचा, त्या शेजारी थोड्याशा अक्षता ठेवायच्या। अक्षता म्हणजे अख्खे तांदूळ घ्यायचे, तुटलेले तांदूळ घ्यायचे नाही। त्यानंतर तेलाचा किंवा तुपाचा दिवा घ्यायचा, ताटामध्ये राखी ठेवायची, एक नारळ, सोन्याचा दागिना, 1 रुपयाचं नाणं, मिठाई या सर्व गोष्टी ताटामध्ये ठेवून घ्यायच्या। त्यानंतर औक्षणासाठी तयार केलेलं ताट सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये न्यायचे। देवघरामध्ये नेल्यानंतर देवघरामध्ये बाळकृष्णाला किंवा आपले जे कोणतं आराध्य दैवत असेल त्या देवतेला औक्षण करून
राखी बांधायची किंवा देवघराला राखी बांधून दिली तरीही चालेल, किंवा देवांसमोर राखी अर्पण करून दिली तरीही चालेल. त्यानंतर रक्षाबंधनाचा विधी आपल्याला करायचा आहे. शक्यतो आपल्या भावाचं तोंड पूर्व दिशेला येईल अशा दिशेला आपण पाट टाकायचा, पाटाभोवती छानशी रांगोळी काढायची आणि त्यानंतर भावाला पाटावरती बसवायचं. राखी बांधायला भाऊ ज्या वेळेस पाटावरती बसतो तर भावाच्या डोक्यामध्ये टोपी घातलेली असायला पाहिजे. समजा भावाने टोपी नसेल घातलेली तर भावाच्या डोक्यावर आपण रुमाल टाकू शकतो. त्यानंतरच भावाला आपण पाटावरती बसण्यास सांगावे. भाऊ पाटावर बसल्यानंतर सर्वप्रथम बहिणीने आपल्या भावाच्या कपाळावरती कुंकवाचा गंध लावावा. गंध लावल्यानंतर त्यावरती अक्षता लावाव्यात आणि आशीर्वाद म्हणून भावाच्या डोक्यावरती देखील थोड्याशा अक्षता टाकाव्या. त्यानंतर भावाचे औक्षण करून घ्यावे. भावाचं औक्षण करून झाल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधायची आहे. रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा. राखी बांधताना कोणता मंत्र म्हणायचा आहे मी ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच. त्यामुळे आपण जी भावाला राखी बांधतो तर त्या राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असं म्हटलं जातं, म्हणून आपल्याला राखी बांधताना मंत्र म्हणायचा असतो. रक्षाबंधनाच्या विधीनंतर म्हणजे राखी बांधून झाली की त्यानंतर बहिणीने आपल्या भावांना मिठाई खाऊ घालायची आहे. पण यावर्षी गोष्टीची काळजी घ्यायची आहे की यावर्षी श्रावणी सोमवाराचा दिवस आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना श्रावणी सोमवारचा उपवास असतो. त्यामुळे आपण मिठाई देखील तशीच उपवासाला चालणारी मिठाई खरेदी करायची आहे किंवा आपण ड्रायफ्रूट्स देखील भावाला खाण्यासाठी देऊ शकतो. भाऊ मोठा असो छोटा असो, रक्षाबंधन झाल्यानंतर राखी बांधून झाल्यानंतर भावाने आपल्या बहिणीला नमस्कार करायचा आणि त्यानंतर भावाने आपल्या बहिणीसाठी समजा साडी खरेदी केली असेल, ड्रेस खरेदी केला असेल, काही ज्वेलरी असेल, गिफ्ट असेल, जी काही इच्छित भेटवस्तू असेल ती बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना देखील करायची आहे. चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे आणि आपल्याला सगळीकडेच नारळी पौर्णिमा जवळ आल्यामुळे, श्रावण पौर्णिमा जवळ आल्यामुळे रक्षाबंधनाची लगबग दिसत असेल. रंगीबेरंगी राख्यांनी बाजार फुलून जाताना आपल्याला दिसत आहे. बहीण आपल्या भावासाठी आवडती राखी घेण्यासाठी धडपड करत असते. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. आपण ती आज देखील पाळत आहोत. लहानपणापासून मोठे होईपर्यंत सोबत वाढलेले भाऊ बहीण परिस्थितीनुसार एकमेकांपासून दूर असले, म्हणजे बहिणींचं लग्न झालं तर बहीण भाऊ हे दूर राहतात, तरी लहानपणापासूनच्या आठवणी त्यांच्या हृदयातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात. हा चिरंतन ठेवा कठीण रक्षाबंधन प्रसंगी त्यांना आधार देत असतो. बहीण भाऊ एकमेकांचे प्रेरणास्रोत देखील असतात. राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी रक्षासूत्र म्हटले जात होते. रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासून आपल्याकडे पाळतात. आजही तितक्याच उत्साहाने आपण रक्षाबंधनाचा सण साजरा करतायत. अलीकडे हे भद्रा काळ वगैरे निघाला आहे, पण त्याचा इतका विचार न करता आपण तेवढ्याच आनंदाने रक्षाबंधनाचा सण साजरा करायचा आहे. भद्रा काळामुळे बऱ्याच बहिणींच्या मनात शंका तयार होतात की आपण आज आपल्या भावाला ओवाळायचं की नाही, तर त्या प्रश्नाचंच उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आता तुमच्या मनातील देखील भद्रा काळाबद्दलची शंका नक्कीच दूर झालेली असेल. तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे भद्रा काळाबद्दलचे गैरसमज दूर व्हायला देखील मदत होईल. तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.